नमस्कार माऊली. नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही बघू शकता आपल्या राज डेअरी फार्म मध्ये एक साधारण 8 ते 9 गाय उपलब्ध झालेल्या आहेत. पुढची जी ब्लॅक मध्ये बघू शकता तुम्ही खाली झालेली गाय, हिला साधारण आता 2 दिवस झालेली, 14-15 लिटरवर आता रेडी येते. बघू शकता तुम्ही दाताला बी 6 दात अर्धाल्या पुण्या पाडून उगलेली आहे. बघू शकता तुम्ही पुढं पहिलं रोय पॅच मध्ये ब्रीड मध्ये बघू शकता तुम्ही. एबे शेबिलचं वासरू आहे. ही दाताला 2 दात आहे. बघू शकता तुम्ही. हिचे साधारण एक 10 ते 15 दिवस बाकी. हिची कॅपॅसिटी किती आहे दूध देण्याची? कॅपॅसिटी ब्रीडचा असल्यामुळे हिची कॅपॅसिटी पहिलं झोपेल 25 लिटर पर्यंत कॅपॅसिटी दूध द्यायची क्षमता आहे. बघू शकता तुम्ही ब्रीडचा वासरू एकदम. आणि त्याच्या पुढे बघू शकता तुम्ही 4 दात आहे. कार पहिल्यांदाच आहे. ही बी 4 दात आहे. हिची कॅपॅसिटी एक 20 ते 22 लिटर पर्यंत आहे. बघू शकता तुम्ही. पुढे बघू शकता तुम्ही एकदम शेतकरी बांधव. ही बी जी कारवड आहे 4 दात आहे. हिचे साधारण एक 10 ते 15 दिवस बाकी. हिला बी 20 ते 22 लिटरची बी कॅपॅसिटी दूध द्यायची क्षमता आहे. बघू शकता तुम्ही. अशा आता पुढे बघू शकता शेतकरी बांधव. ही जी कारवड आहे आपण बघू शकता तुम्ही. ही दाताला 2 दात आहे. हिचे कम से कम 15 ते 20 दिवस बाकी. हिची कॅपॅसिटी दूध द्यायची क्षमता एक 18 ते 20 लिटर पर्यंत हिची. बघू शकता तुम्ही. पुढे बघू शकता तुम्ही 4 दात वासरू आहे. हिचे साधारण एक 8 ते 10 दिवस बाकी. हिची बी कॅपॅसिटी एक 20 ते 22 लिटर पर्यंत दूध देण्याची कॅपॅसिटी शेतकरी बांधवांना. अशा टॉपच्या गाय आपल्या राय डेअरी फार्म मध्ये उपलब्ध झाल्या. बघू शकता तुम्ही. आणि पहिलं रो कारवडी आपल्या 5 कारवडी पहिलं रो आहे. आणि दुसऱ्यामध्ये 3 आहे. बघू शकता तुम्ही. आता ही जी पुढं बघू शकता तुम्ही. हे एक साधारण हिचं कॅपॅसिटी 20 ते 25 लिटर पर्यंत कॅपॅसिटी. बघू शकता तुम्ही. 6 दात वासरू आहे. खाली व्हायला किती दिवस आहे? हिला एक 10 ते 15 दिवस बाकी हिचे खाली व्हायचे. बघू शकता तुम्ही. हिचे 4 बाजूला 4 सड आहे. बघू शकतात. आणि हिशोबामध्ये राहणार आहे शेतकरी बांधवांनो. ज्या बी शेतकऱ्याला घ्यायचं असेल लॉट तर लॉट भेटून जाणार आहे. काही विषय नाही. ही बी काय दुसऱ्यामध्ये हिची बी कॅपॅसिटी एक 10 ते 11 लिटर पर्यंत एका टायमाला म्हणजे 22. माऊली, या सगळ्या गायांना खाली व्हायला किती टाइम आहे? या सगळ्या गाया काही 8 दिवसावर, काही 10 दिवसावर, काही 15 दिवसावर अशा गाया आपल्याकडे राज डेअरी फार्म मध्ये आता उपलब्ध आहे. आणि एक गाय खाली झालेली आहे आपली. तिला एक साधारण 14-15 लिटर आता 2 दिवसात चिकवराच ती 14-15 लिटर आहे. आणि 5 आपल्या पहिलं रो कारवडी. तर माऊली, या गाया ज्या आहे शेतकरी बांधवांच्या वातावरणामध्ये सूट होईल ना? हा, एकदम हे शेतकऱ्याच्या वातावरणामध्ये शूट होणाऱ्या गाय आहे. आणि विशेष म्हणजे असं जी ब्रीडची बी तुम्हाला जी गाय सांगितली मी एबे शेबेलची कारवड, ती बी आपल्या वातावरणामधलीच आहे. तिला बी काही अडचण नाही. तिला बी 42-44 टेम्परेचर सहन करणारी तिची कॅपॅसिटी तुम्ही बघू शकता. तुम्हाला दाखवलेलंच आहे मी व्हिडिओच्या माध्यमातून. तर परत एकदा दाखवतो. हा ही जी कारवड आहे आपली एबेची, ही दाताला 2च दात आहे. आणि हिला टक्केवारीमध्ये काही अडचण नाही. 42-44 टक्केवारी ती सहन करू शकते ती कारवड. काही अडचण नाही तिला शेतकरी बांधवांनो. अशा आपल्याकडे टॉपच्या कारवडी पाहिलं. तर माऊली, आपल्याला गोठ्यावर किती दिवस गाय पाहायला भेटेल? गोठ्यावर तुम्हाला शनिवार, रविवार, सोमवार 3 दिवस तुम्हाला गोठ्यावर आपल्या राय डेअरी फार्म मध्ये तुम्हाला गाय बघायला भेटणार आहे. आता लोणी मार्केट मध्ये माल असतो तो आज माल असतो का? हा, ह्योच माल तुम्हाला लोणी मार्केट मध्ये तुम्हाला मंगळवारी बघायला भेटणार आहे. आणि जरी शेतकऱ्याला जर वाटलं बुवा आपल्याला मार्केटमध्ये जाण्यापेक्षा आपण गोठ्यावर येऊ शकतो, तर मग राज डेअरी फार्म मध्ये तुम्ही बिंदास गोठ्यावर येऊ शकता तुम्हाला. आणि तुम्हाला अशा राज डेअरी फार्म मध्ये गाया क्वालिटीच्या पाहायला भेटणार आहे. म्हणजे माऊली, तुम्ही गोठ्यावर पण गाय खरेदी करून देता तो बाजारामध्ये पण? हा, आपण विशेष म्हणजे असं आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वाटलंय की बुवा राजभाऊ तुमच्या गाय आहे का? नाही, या आपल्या गाया नाही, आपल्या जोडीदारांच्या गाय माऊलीनो. आपण आणि त्यांचे ते राज डेअरी फार्मचे आपले ते जोडीदार आहे. आणि क्वालिटीमध्ये आणि त्यांच्याकडे गाया दुधाच्या गाया असतात माऊलीनो, असा विषय. आणि आपण त्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आणि विशेष म्हणजे असा की आणि की शेतकऱ्याला कळायला पाहिजे भाऊ काय कोणती क्वालिटीची कोणती गाय कोणत्या वेळेची एबेची शेबेलची त्या गायची आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत कळवतो. आणि विशेष म्हणजे असा की मग शेतकरी आपल्याला कॉन्टॅक्ट करतात की बुवा राजू भाऊ आम्हाला दाखवा चला. आणि काही शेतकऱ्यांचा असं गैरसमज झालता की बुवा की राजू भाऊ तुमच्या गाय आहे का? मग विषय म्हणजे असा आहे शेतकरी बांधवांनो, गाय आपल्या नसतात, हे आपल्या जोडीदार मित्रांच्या गाय असतात. आपण ते राज डेअरी फार्म मध्ये आपण येतो, त्यांनी आपल्याला बोलवतात, आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या गाया शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतो. अशा त्यांच्याकडे राज डेअरी फार्म मध्ये गाय अशा उपलब्ध असतात शेतकरी बांधवांनो, एकदम क्वालिटीमध्ये आणि एकदम खात्रीशीर गाय. खात्रीशीर जे बी विषय जे खात्रीशीर तुम्हाला बघायला भेटणार. तर माऊली, आपल्याला गाय अंगा साड्याच्या बोलीमध्ये भेटेल ना? तुम्हाला अंगा साडाच्या बोलीमध्ये भेटणार. विषय म्हणजे असा की आपणच राहणार तुम्हाला. तो काय व्यवहाराचा असेल तो विषय आपलं जे मित्रमंडळी जे काही व्यवहाराला बसल्यावर मागं पुढे व्यवहार होईल. आणि विशेष म्हणजे असा तुम्हाला सडा अंगाची बोली भेटन. आणि विशेष म्हणजे त्यांच्या फॉर्मची तुम्हाला पावती भेटन. मेन म्हणजे गाडी आणि पावती करून गाडी आणि भेटेल. पावती भेटन. असं त्यांच्या फॉर्मवर त्यांच्या डायरेक्ट फॉर्मवर त्यांची पावती असते. तुम्हाला कोणतीही अडचण येऊ देणार नाही आपण शेतकरी बांधवांना. एकदम
तुम्ही असं एकदम मन मोकळ्याने जरी निघले घरून तुम्ही, तर तुम्ही एकदम असं समजत चालायचं की बुवा आपण एक गोठ्यावर जे जाऊ राहिलो आपण, तर त्या खात्रीशीरच तुम्ही त्या गोठ्यावर, आणि तुम्हाला मी गोठ्यावर जाणार घेऊन तर ते खात्रीशीरच गोठ्यावर घेऊन जाणार नाही, फसवणूक पुढे होणार नाही तुमची शेतकरी बांधवांनो. विशेष म्हणजे असा की जेवढ्यात लवकरात लवकर होईल तेवढ्यात लवकर मला कॉल करा. माझा स्क्रीनवर नंबर आहे. रामकृष्ण आहे. तर बघू शकता शेतकरी बांधवांनो, टॉप क्वालिटीमध्ये गाय आहे त्यांच्याकडे, एकदम खात्रीशीर आहे. लवकरात लवकर संपर्क साधा. स्क्रीनवर नंबर आहे. राजू भाऊ महापारे यांना लवकरात लवकर संपर्क साधा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.